मैया सवाल का कुछ नहीं है, मैया सबकी पृथ्वी की मैया। मत रो बाबा, बिल्कुल बिल्कुल नहीं रो नहीं रो। ये काय लोक करायचे भैया जो आईफोन आए, आईफोन 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 नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजलेत. पूर्ण परिक्रमेत सर्वात जास्त उशिरा उठण्याचा आजचा हा दिवस. कारण आज थंडी खूप जास्त आहे आणि आपण ज्या गुफेत जाणार आहोत ती गुफा पण थोड्या उशिराच उघडते. त्यामुळे आता आपण थोडा उशिरा आजच्या दिवसाची सुरुवात झाली. एकदा बोला सगळ्यांनी नर्मदे हर. सकाळचे 7 वाजलेत आणि नानी इकडं पाणी तापू राहिली. आज लयच बेकार थंडी आणि इकडं पण शेक चालू आहे. हे बाबाजी शेक राहिलेत. मट्टी क्याची झाड लय पण लय भारी पेरू काल आपण इथं थांबलो ते सोयीचं केलं ना. अंधार बी पाडा असं पुढे जाऊच करले. थंडी वाजायची तू म्हणला राहायचं बरं राहायचं बायाला आपलं काळजी मग काळजीशिवाय कस काय होईल. काळजी तिला ती म्हणली थांबा आता इथं तुम्ही जाऊ नका पुढं अंधारले पाडला आता. आणि बरोबर घर सापडलं ना आपण चहा प्यायला म्हणून आलतो तर. हा चहा प्यायला तिने हात मारली म्हणलं चला आता. नर्मदे हर. आज 14 डिसेंबर दत्त जयंती. आम्ही रोज पूजा करतो पण आमची पूजा खूप पहाटे होत असते. आज आपण उशिरा निघतोय. या घरी आपण मुक्काम केला आहे तिथून आणि पूजाची तयारी कशी असते ते मी तुम्हाला दाखवतोय. तिथं तयारी चालू आहे पूजेची. दंड कमंडलू आणि सगळं पूजेचं साहित्य व्यवस्थित आसन लावून पूजेची तयारी. आय नमः. सुख करता दुखहर्ता वाटा विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी धडके बाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. पुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. ओम जय जगदानंदी. मया अभिनव पदचंडी. सुर नर मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन जावत, शारद पदवन गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भवेतंती. हरि ओम जय जगदानंदी. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियार्मा. बाबा रडले अक्षरशः ते थंडी आली. बाबा काहीतरी देऊ राहिलेत काय कुछ तरी. हे नाही का पेरू पेरू? काय म्हणते काय ते म्हणून राहिले. नानी तुम्हाला घ्या. बाबाजीने आता पेरू आणून दिले सगळ्यांना. पोहे तयार झाले. काल 5 वाजता आपण या घरामध्ये आलो होतो. आता सकाळचे 9 वाजलेत. आपण निघतोय. बाबाजी नर्मदे हर. भैयाजी नर्मदे हर.
तर कधीच एवढं म्हणजे असं होत नाही, पण झालंय का घरातून निघू वाटत नाही. फक्त काही तास थांबलो घरात का हे नेमकं काय जीवनाचा जो पार्ट आहे तो समजायला थोडं अवघड जातोय. नाही रो बाबा, नाही 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 रो, मात रो मात रो मात रो, नाही रो काय रो मात रो मैया बाळ कुछ नहीं मत रो मत रो, नहीं 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 रो मैया से बाळ कुछ नहीं है, मैया सबकी पृथ्वी की मैया, मत रो बाबा, बिल्कुल बिल्कुल नहीं रो नहीं रो नहीं रो मैया मन नर्मदे है, नर्मदे है माता सबकी है, सब कुछ नहीं करती नहीं रो नहीं रो बाबा, मत रो मैया मैया जी चलते नर्मदे हर नर्मदे है बाबा जी नर्मदे हर आनंद ही होना चाहिए. नर्मदे काय मिळालं काय मिळालं नाही माहित नाही, पण गजब. परिक्रमेतला हा वेगळा क्षण होता जरा. मायाच होती. तर घरातून निघताना त्यांच्या असं वाटत होतं का जावा नाही, कारण काय काय बोलू शब्द नाही. ह्या व्यावहारिक दुनियेच्या पलीकडं खूप काही मिळत होतं. आणि त्यांचा जो भाव होता तो नाही आपण कधी विचार केला का असं पण काही असतं या आयुष्यात, या जीवनात एवढं. तर ते मिळालं आणि त्याच्यामुळं डोळे भरून आलते. फक्त एवढंच म्हणा, माणसानी माणसाशी माणसासारखे वागावे, बाकी सगळं काही मिळत राहील, जात राहील, येत राहील, ही गोष्ट कायम पाहिजे. नर्मदे हर. सकाळचे 9 वाजले तर आपण गुरु गुफाकडे चाललोय. गुफेजवळ आलोय. आद्य गुरु शंकराचार्य यांची ही गुफा आहे. अरे बाबा, हो खरंच एकाच याचं माणूस चला ना. नर्मदे हर. चला चला पुढे चला. या इथं जागा आहे, या सगळे जण चला. नर्मदे हर नर्मदे हर. अरे बापरे, नर्मदे हर. काय बाई छान आद्य गुरु श्री शंकराचार्य यांनी या गुफेमध्ये तपश्चर्या केलेली आहे आणि त्या गुफेमध्ये आता आपण आलोय. साधारण एक 100-150 फूट आतमध्ये एकदम. आता तुम्ही पाहिलाच असेल प्रवास त्या ठिकाणी. इथे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारची गुफा आहे. गुफेतून आपण बाहेर निघतोय.
नर्मदे हर. नर्मदे हर. इथून बाहेर यायचा रस्ता दिसायला लागला, उजेड पडलाय थोडा थोडा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सगळेजण गुफेतून बाहेर येत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा ठिकाणी चिंतन मनन करणं किती भारी गोष्ट आहे. नर्मदे हर. कशी होती गुफा बाबाजी? गुफा कशी होती? अरे एक नंबर. नर्मदे हर. छान होती गुप्पा एकदम. नर्मदे हर. आद्य गुरु श्री शंकराचार्य यांनी स्थापन केलेलं आहे महादेवाचं मंदिर. आणि मंदिराच्या समोरच्याच बाजूला जे आहे ते आश्रम आहे, जो आद्य गुरु शंकराचार्य यांच्या नावाने चालवला जातो. त्या ठिकाणी आता आपण काय जात नाही येत. आद्य गुरु श्री शंकराचार्य यांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली ते हे गाव निमखेडा. इथून आपण आता निघतोय पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. बंदरोहा 3.73 किलोमीटर. नर्मदे हर. कौन सा गाव? हिरापूर. आ गए. सकाळचे 10:15 वाजलेत. हिरापूर मध्ये आलोय आपण. हिरापूर या गावातून चालतोय आपण. नर्मदे हर. नर्मदे. कितनी दूर है अभी? कहाँ जाना है? आगे अरे पास में नाव मिलेगी. नावडी से पार करना है. आगे का गाव कौन सा रहेगा? पावला. पावला. तर हिरापूर गावातून आपल्याला पावला गावात जायला नावडीचा थोडा प्रवास आहे. नर्मदे हर. समोर जे पात्र दिसतंय ते हिरेन नदीचं पात्र आहे आणि आपल्याला नावडीनं ते पार करावं लागणार आहे. आपण पोहोचलोय आता एकदम पाण्याच्या जवळ. तर बाबाजी चाललेले आहेत. नर्मदे हर. इधर पत्थर के इधर जाओ. हाँ गए 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 हो गया. अभी इधर तक गए तो मतलब गए. आता आपला होडीचा प्रवास नाही करायचा, आपल्याला सुद्धा पाण्यातून जायचंय. नर्मदे हर. तर हिरापूर वरून पुढच्या गावाला जायला जो नावेचा प्रवास आहे तो आम्ही सगळ्यांनी टाळलाय आणि इथून डायरेक्ट हिरेन नदी क्रॉस करून आम्ही पुढे निघतोय. नर्मदे हर. हिरेन नदी आपण क्रॉस करून जातोय. नदी पार करून आलोय की एकदम तीव्र असा चढ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. देव पाणी. नर्मदे हर. अरे
बस 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 बस. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबा जी जबलपुर लग गया अभी. हाँ जबलपुर लग गया. हे पहिला गाव आहे का? ओके. नर्मदे हर. तर जगपुरा गाव लागले. तर जबलपूर जिल्ह्यामध्ये आपला प्रवेश झालाय आणि पाठीमागला जिल्हा जो होता तो नरसिंहपूर त्या नदीच्या पार होता. ह्या नदीच्या पार जबलपूर जिल्हा आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. आणि बाबाजी नर्मदे हर. जगपुरा ह्या गावातून आपण चालतोय आणि इथं आश्रमामध्ये थांबलोय. इथं बाकीचे सगळे जण थांबलेत. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळेजण इकडे थांबलेले आहेत चहा प्रसादीसाठी मंदिरात. नर्मदे हर. सगळे चहा प्रसाद घेत आहेत. आम्ही निफाडचे. निफाड. नाने मैत्रिणी भेटला तुझ्या. नर्मदे हर. नानी खुश झालेली इकडे मैत्रिणी भेटले तर. नर्मदे हर. नर्मदे हर. जगपुरा गावातून आता आपण बाहेर पडलोय. सकाळचे 11:10 झाले. तर पावला 1 किलोमीटर. पावला गाव से हम चल रहे हैं. नर्मदे हर. पावला गावातून चालतोय आपण. नर्मदे हर. महाराज जी नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रम. बाबाजी आश्रम का रास्ता इस साइड. नर्मदे हर. नर्मदे हर. इस गली जाना है. इस गली. हाँ नर्मदे. 12 वाजलेत. पावला ह्या गावातल्या या ठिकाणी आपण थांबतोय आश्रमात. बाकीचे सगळे आपल्या अगोदरच पोहोच झालेत. नर्मदे हर. नर्मदे हर. ये सबको एक एक लेना. सबको देना. 5 है. नर्मदे हर. म्हटलं आव चाय पिऊन सगळं बसले. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ. अन्नपूर्णा माता की जय. आज की सेवा करने वालों की जय. आज की पाने वालों की जय. बाबा नर्मदे हर. सुपेवाले बाबा चाललेत. सुपेवाले ना. नर्मदे हर. नर्मदे. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. 2 वाजलेत आणि आपण भोजन प्रसाद घेऊन पुढच्या वाटेवरती निघतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. नर्मदे हर. तर पावला ह्या गावातून आपण बाहेर निघतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. पावला गावातून आपण पुढं काय अंतर आल्यानंतर इथे परत एकदा ये जो पार्टी है वो अंदर गई है. इधर से बेलखेड़ी के लिए रास्ता है ऐसा.
हा पावलापासून बैलखेडीला जाताना हळूच उठा. सगळं स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे इथं पायाने घसरत आहे. अवघड आहे. हळूहळू चला बाकीचे पण. पाटील बाबा वरून येऊ का? अरे 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 बुट नाही, चपला नाही, काहीच नाही काम करीत. बुट तर इथंच राहू बसलेत. जिथं जिथं स्प्रिंकलर चालू आहे तिथं तिथं चालायला चांगल्यापैकी तकलीफ होत असते. नर्मदे हर. नर्मदे हार. नर्मदे हार. भैया जो आईफोन आहे. आईफोन आईफोन नर्मदे हार. नर्मदे हार. बेलखेडी नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. बैलखेडी गावाचं नाव. गल्लीतून चालतोय आपण एकदम गावातून. बाबाजी नर्मदे हर. आगे कौन सा गाँव आएगा? बरवटी. कितना दूरी पे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. वो है चले जाने, यहाँ से चढ़ा जाना. ठीक आहे. नर्मदे हर. तर बैलखेडावरून आपण बरबटी या गावाकडे चाललोय. कालपासून आपण जो प्रवास करतोय त्या प्रवासात इकडच्या भागात वाटाण्याचे पण काही क्षेत्र पाहायला भेटते बरं का. नर्मदे हर. नर्मदे हर. 3:30 वाजल्यात. थोडं विश्रामासाठी थांबलोय. आता इकडच्या रस्त्यावरून आल्यानंतर पुन्हा एकदा इकडे डांबरी रस्ता लागलाय. पावणे 4 वाजले इथं आणि आपण पुढच्या गावात पोहोचतोय. बरबटी गावात पोहोचतोय. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. आता हे पुढं 2 गावं सोडून आले ध्यानात आलंय का आपला जो मॅट आहे झोपायचं ते दुपारी आपण जिथं भोजन प्रसाद घेतली त्याचा आश्रम विसरलाय. इथून एक 7-8 किलोमीटर मागे नर्मदे हर. बरबटी गावातून पुन्हा एकदा थोडासा तटाचा प्रवास. परत एकदा विश्राम करायला इथं थांबलेत सगळेजण मयेच्या किनाऱ्यावर. 4:10 झाली तर
मग पाणी भरलं नव्हतं आपण हापशाचं, पाणी घेऊ. थंड आहे थंड. तांदळाला त्या खिशेवर रे. बराच वेळ झालाय, आपण तटानच चालतोय. इकडं शेती आहे, दुसरीकडं असं हिरगार गावात आहे. कितनी दूरी पे? मोड़ देख रहा उसके आगे 1 किलोमीटर भी नहीं होगा. ठीक है, नर्मदे हर. नर्मदे 5 वाजलेत. आणखी आपल्याला किती प्रवास करायचा नेमका अंदाज नाही आजचा. हे बघा स्प्रिंगलर चालू आहे. इकडं मैया आहे आणि इकडं शेती आहे आणि इथं असा रस्ता आहे. तर अजून काही वेळाने आलं तर चालता पण येणार नाही. आता तटावरून आपण इकडे आश्रमाकडे जातोय. गाव कोणतं आहे, आश्रम कोणतं आहे काही माहीत नाही आहे. बाकीचे आपल्या पुढे गेलेत. आज सकाळी आपण उशिरा प्रवासाला सुरुवात केली होती थंडीमुळं. आता 5:20 झाले तर, कारण आता अंधार पडू शकतो. रस्ता थोडा किचकट लागल्यामुळे उशीर झाला आहे. आणि आता आपण आश्रम जायचं आहे आपल्याला. इथं कुठेतरी आश्रम असावा. बाकीची परिक्रमा अशी तिकडून जाता येतं, आपण इथून चढायचा प्रयत्न करू. नर्मदे हर आश्रम ऊपर है ऊपर. ये इकडे काहीतरी काम चालू आहे. आश्रम आलाय जवळ. नर्मदे ऊपर आ जाइए, अगर ऊपर सामान रखिए आइए भोजन गर्म करके. ओके. नर्मदे बाबाजी नर्मदे हर. आलो बर का. नर्मदे नर्मदे हर. आज आल्या आल्या तिकडं भंडारा होता, त्याच्यामुळे लगेच भोजन प्रसादाची व्यवस्था झाली. हा व्हिडिओ मी आता थोडा दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करतोय. पण आज सकाळीच आमोदा या गावातून निघून कुंडी या गावात आपण पोहोचलो. दत्त जयंतीचा हा दिवस होता. सकाळपासूनच भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या खूपच वेगळा, आजपर्यंत कधीही न आलेला अनुभव आजच्या या दिवसानं मला दिला. सकाळपासून म्हणजे आमोदा ते कुंडी अंदाजे 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास आपण आज केला आहे. आणि आजचा दिवस खूपच असा स्पेशल गेला आहे माझ्या परिक्रमेतला. नर्मदे हर.